वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी वरळी डोम परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। कसं वाटतंय खासदार बनल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी येताय, कसं वाटतंय? आनंद होतोय की ज्या शिवसेनेचा झेंडे लावल्यापासून काम केलेलं आहे, बोर्ड लिहिण्यापासून काम केलेलं आहे, याच्या सगळ्या वर्धापन दिनामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायचो, स्टेजची व्यवस्था पाहायचो, सभागृहाची व्यवस्था पाहायचो, त्या शिवसेनेमध्ये आज खासदार म्हणून या ठिकाणी येतोय, आनंद होतो। नक्कीच, पण आता तुम्ही गल्लीतून थेट दिल्लीला चाललाय आणि याचं सगळं श्रेय कुणाला देणार? याचं श्रेय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचं देशाला मिळालं नेतृत्व आणि शिवसेना आणि आमच्या महायुतीमधील सर्व घटक पक्ष आणि माझा शेवटच्या स्तरापर्यंतचा कार्यकर्ता, यामुळे मी या ठिकाणी खासदारकीपर्यंत पोहोचलेलो। एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आणि तुम्ही याचं सटीक उत्तर सुद्धा देऊ शकता। महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे का? कारण नाशिकबद्दल आपण जर म्हटलं तर नरहरी झिरवळ यांच्या बॅनरवरती शरद पवारांचा फोटो दिसतो। ते गुडवे यांना उभाटा पक्षाचे जे उमेदवार आहेत शिक्षक मतदारसंघाचे, त्यांना आपला पाठिंबा दर्शवतो। नाशिक असेल, आणखी कुठे काही छोट्या मोठ्या काही गोष्टी होत असतील तर तेथील जे पक्षप्रमुख आहेत, त्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी या संदर्भात आपण लक्ष घालणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे त्या प्रश्नावरती बोलणं आणि आम्ही काही शिक्षक मतदार असेल आणि काही पदवीधर वगैरे या मतदारसंघामध्ये ज्या काही गोष्टी युतीच्या प्रमाणे घडलेल्या आहेत, त्या प्रमुख नेत्यांनी त्यामध्ये लक्ष घालावं। नाराज आहे असं बोललं जातं आहे शिवसेनेच्या संपर्कात, म्हणजे त्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं सूत्रांची असतील तर त्याच्याविषयी मी काय बोलणार ते, आणि मला वाटत नाही कोण नाराज आहे काय। शिवसेनेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व आनंदी आहोत। आणि शिवसेना कुणाची आहे ते सांगा, कारण नकली शिवसेना वारंवार टीका करतात संजय राऊत। शिवसेना हिंदू हृदयात शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यांचा जो हिंदुत्वाची पताका ज्यांनी हातात घेतलेली आहे त्या एकनाथ शिंदे साहेबांची खरी शिवसेना आहे। आपण दादर या भागातून शिवसेना उभी राहिली, दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला, त्या ठिकाणी उभाटाचा उमेदवार असताना सुद्धा आमच्या पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळालेली आहे। ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पहिला विजय हा शिवसेनेला ठाण्याने दिला, त्या ठिकाणी सुद्धा एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील उमेदवार विजयी झालेला आहे। वरळी आदित्य ठाकरे हजारो मतांनी आघाडीवर होते, तिथे त्यांची आघाडी कमी झाली। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला, युतीचा बालेकिल्ला, त्या ठिकाणी सुद्धा शिवसेनेची सीट हारलेली आहे। त्यामुळे खरी शिवसेना माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता जी शिवसेना आहे ती आमची खरी शिवसेना आहे। आदित्य ठाकरेंच्या समोर उमेदवार देणार शिवसेना? नक्कीच महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आणि जोरदार प्रचंड अशा मतांनी निवडून येणार। आदित्य ठाकरेंना हरवणार नक्की, आमच्यासारखी लोक तिथे जाऊन थांबतील आणि कसा आमचा उमेदवार निवडून नाही ते पाहू आम्ही। विधानसभेची तयारी काय आज मूलमंत्र कशा पद्धतीने दिला जाईल, किती वाट्याला येणाऱ्या जास्तीत जास्त जागा आम्ही निवडून आणणार, महायुतीच्या सर्व जागा निवडून येणार। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर या ठिकाणी नरेश म्हस्के जे लोकसभेचे खासदार आहेत ठाण्यातून, त्यांनी आपले मनसुबे जाहीर केलेले आहेत। आदित्य ठाकरे यांच्या वरळीतून आता उमेदवार दिला जाणार आहे आणि त्या ठिकाणी पराभव केला जाईल, आम्ही स्वतः तळ ठोकून बसू असं सुद्धा म्हणतायत। विधानसभेचं रणशिंग फुंकलं जात आहे, नेमकं काय घडणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।